त्याची स्पीड कमी होती, त्यामुळे दरवाजाचं काय नुकसान होत नाही. आणि तिथं आम्ही चुना घाणा दाखवला. चुना घाणा पूर्वी किल्ल्याची तटबंदी करताना केला जायचा. त्यात चुना गुळ याचं मिश्रण केलं जायचं. ते मिश्रण इतकं ताकदवर आहे. आता सिमेंट हे आपण वापरतो, त्या सिमेंटचं आता इतकं ते मिश्रण ताकदवर आहे. आता तुम्ही प्रतापगडावर जावा, ती आता सरकारनं 10 वर्षापूर्वी पायऱ्या केली त्या पायऱ्यांचं आता चिराडले त्या सिमेंट पायऱ्या. आता महाराजांच्या 350 वर्षापूर्वी महाराजांनी पायऱ्या केलेल्या हा अशा अजून पायऱ्या येत्या. हा किल्ला, या किल्ल्याची रचना मोरोपंत त्र्यंबक पेंगे यांनी केली. आपल्या स्वराज्याचं किल्ला बांधण्याचं प्रमुख हे सेवेचं ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर होते. हिरोजी इंदुलकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक रायगड किल्ला बांधला. रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना बांधण्यासाठी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांनी किल्ला बांधला आणि अर्धा किल्ला राहिला होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मोहीम गेले होते आणि हिरोजी इंदुलकरांनी आपला राजवाडा, आपलं घरदार सगळं ऐकलं आणि रायगड किल्ल्याची रचना केली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे रायगडावाल्यानं हिरोजी इंदुलकरांना विचारलं की तुम्हाला या बदल्यात काय पाहिजे. तर हिरोजी इंदुलकरांनी सांगितलं की रायरेश्वराच्या मंदिराच्या पुढं एका पायरीत मला फक्त शिलालेख लिहू द्या. त्यावेळी तो शिलालेख आज आपल्याला रायगडावर पाहायला मिळतो. आणि रायगडावर एक मोठा इतिहास आहे हिरकणी बुरुजाचा. हिरकणी बुरुजात पूर्वी सूर्योदयाला दरवाजे उघडायचे आणि सूर्यास्ताला दरवाजे बंद व्हायचे. त्यावेळी हिरकणी आपले दूध विकण्यासाठी रायगडावर गेली होती आणि सूर्यास्त झाला, दरवाजे बंद झाले. त्यावेळी हिरकणीचं तानं बाळ तिच्या घरात होतं. तिला काळजी होती हिरकणीला आपल्या बाळाची. त्यामुळे हिरकणी रायगड असा किल्ला होता की वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, असा रायगड किल्ला होता. हिरोजी इंदुलकरांनी सांगितलं होतं हा किल्ला चढणं उतरणं ही कुणाचंच काम नाही. त्यावेळी हिरकणी त्या किल्ल्यावरून उतरली. त्यावेळी महाराजांनी हिरकणीचा सत्कार केलाच. पण हिरोजी इंदुलकरांना महाराजांनी विचारलं की वर गेलं तर पाणी, वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, मग हिरकणी कशी काय खाली गेली. तर हिरोजी इंदुलकरांनी उत्तर दिलं की ते एका लहान बाळाची आई, त्यामुळे ती काही करू शकते, काही करू शकते. त्यामुळे त्या बुरुजाला महाराजांनी हिरकणी असं नाव देण्यात आलं.